तर दुसरीकडे रायगड जिल्ह्याच्या रोहा इथे मुसळधार पाऊस कोसळतोय। संपूर्ण रोहा शहरात पावसाचं पाणी शिरलंय। कुंडलिका नदी दुथडी भरून वाहते। अनेक ठिकाणी नदीचं पाणी शहरामध्ये घुसलंय। रोहा नगर परिषद, अष्टमी, वर्धमान कॉम्प्लेक्स परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलाय आणि रायगडमधील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत रोह्यातल्या नागरिकांना। आज सकाळी 6:20 ही दृश्य आहेत आणि सर्व रहिवासी भागामध्ये पाणीच पाणी दिसतंय। कुंडलिका नदी ही दुथडी भरून वाहतेय। पात्रा बाहेर सगळं पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आता रहिवासी भागामध्ये घुसलेलं आहे। ही दृश्य आहेत रायगड जिल्ह्यातल्या रोहा इथली। अधिक माहितीसाठी जाऊयात, प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रमोद, रोह्यात कोणकोणत्या भागात पाणीच पाणी? प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा जो ओघ आहे तो अजूनही थांबलेला नाही। रोहा नगर परिषद, अष्टमी, वर्धमान कॉम्प्लेक्स, रोहा शहर अशा अनेक ठिकाणी ज्या पद्धतीने आपण बघत असाल पाऊस बरसतोय आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे। आपण ज्याप्रमाणे कुंडलिका नदी म्हणतो, रोह्याला जी लागून कुंडलिका नदी आहे, ती कुंडलिका नदी आता धोक्याच्या पातळीच्या वर वाहते। त्याचप्रमाणे सावित्री नदी धोक्याच्या पातळीच्या वर वाहते। पाताळगंगा नदीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी भरलेलं आहे। या सगळ्या नद्यांचं पाणी आहे हे आता लगतच्या गावांना किंवा शहरांमध्ये घुसायला सुरुवात झालेली आहे। 2 आणि ते 4च्या दरम्यानमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भरती आहे आणि या भरतीमुळे आणखी पाणी ओघानं शहरांमध्ये किंवा गावामध्ये घुसेल आणि त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रायगड जिल्ह्यातील जवळपास सगळ्याच शाळांना आता तात्काळ जिल्हाधिकाऱ्याच्या प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नागरिकांना कोणत्याही अत्यंत महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त बाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे पुढचे जवळपास 5 ते 6 तास अत्यंत दक्षतेचे असणार आहेत, कारण रायगड जिल्ह्यामध्ये भयंकर अशा प्रकारचे पर्जन्यवृष्टी सुरू आहे। बिलकुल प्रमोद, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। आणि आपण रायगड असेल, रोहा या ठिकाणचे अपडेट आपण वेळोवेळी घेत राहू। मात्र ही सध्याची परिस्थिती आहे रोह्यातली आणि आसपासच्या परिसरातली। महापुराचा विळखा पडलाय। तर रायगडमध्ये जो मुसळधार पाऊस कोसळतोय त्या सतत पडणाऱ्या पावसामुळे खालापूर रस्ता पाण्याखाली गेलाय। रायगडमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस आहे। खालापूर पाली रस्ता पाण्याखाली गेलाय आणि अनेक ठिकाणी पाणी भरलंय। अनेक गावांचा संपर्क तुटलाय। अनेक नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे। पाली खालापूर रस्त्यावरती अंबा नदीचं पाणी आल्यानं दोन्ही बाजूंचा संपर्क तुटलाय। 4 ते 5 तासांपासून वाहनं अडकून पडली आहेत। खालापूर पाली रस्त्यावरती पाणीच पाणी झालंय आणि संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेलाय। पोलीस बंदोबस्त लावून दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि पुढच्या काही तासात मुसळधार पावसाची आणखी शक्यता आहे। आज रायगड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट घोषित करण्यात आलाय।